पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। घातक शस्त्रांचा वापर करत शहरात 2 गटांमध्ये राजकीय वादातून प्रचंड तणाव, 2 ते 3 जण जखमी। धुळे शहरातील देवपूर परिसरातील नेहरू नगर पाण्याच्या टाकीजवळ 2 गटांमध्ये राजकीय वादातून तणाव निर्माण झालेला आहे। यामध्ये 2 ते 3 जण जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। भाजप उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवारांमध्ये हा वाद झाल्याची प्राथमिक माहिती आहे। त्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जखमी इच्छुक उमेदवारांना गंभीर आरोप देखील केलेले आहेत। पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत। या वादामध्ये घातक शस्त्रांचाही वापर झाल्याची माहिती असून पोलीस या प्रकरणात तपास करत आहेत। या घटनेमुळे मात्र संपूर्ण शहरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। दोन्ही गटांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात आले आहेत। या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत। मुख्य संपादक जतीन बोरसे। मी माननीय अजित पवार गटातून उमेदवारी करतोय आणि त्यासाठी अजित दादांनी उपमुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री मंत्र्यांनी त्या गोष्टीची दखल घ्यावी ही नम्र विनंती झालेली। बोला, माझे नाव रमेश महादेव बोरसे, मी वार्ड क्रमांक 5 मधून उमेदवारी करते प्रभाग ड भागातून आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडनं मला उमेदवारी मिळाली। दादागिरी करून हे लोकांनी मागे घ्या, सगळीकडे दादागिरीचा प्रश्न ही लोकशाही शिल्लक राहिलेली आहे। मला हाताला आणि पायाला सागर कांबळे या व्यक्तीने कोदा मारलेला आहे। तिची गाडी एक विनवाडी त्याच्यापाशी, त्या गाडीमधून कोयता काढताना त्या भागात CCTV सुद्धा आहेत। त्या CCTV त्याचं कोयताचं हातात दिसेल आणि बहुतेक लोकांना दम दिला जातोय आणि त्याच्यावर अशी योग्यता आणि पहिले खुनाचे गुन्हे दाखल आहेत। तर खुनाचा करणारा BJP त्याला उमेदवारी कशी दिली हे आम्हाला कळत नाही। त्यामुळे लोकशाही काही जिवंत राहिलेली नाही शहर महाराष्ट्रामध्ये। त्यामुळे सगळ्या लोकांनी त्याच्यावरती आम्ही पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करणार आहेत। काही वाद झाल्याची माहिती आहे, काय माहिती आहे सर प्राथमिक? धुळे शहरामधील देवपूर भागातील नेहरू चौक या परिसरामध्ये वादावादी झाल्याची माहिती प्राथमिक प्राप्त झालेली आहे। पोलीस घटनास्थळी आलेले आहे। इथे शांतता आहे। ज्याप्रमाणे तक्रार येतील त्याप्रमाणे गुन्हे दाखल करून पुढील तपास केला जाईल। माझे सर्व धुळेकर नागरिकांना आवाहन आहे की शांततेचं पालन करावं, कोणत्याही अफवांवर कृपया विश्वास ठेवू नये। पोलीस या ठिकाणी सतर्क आहे आणि सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे। आतापर्यंत या प्रकरणामध्ये काही नाही, अजून एकदम प्राथमिक स्थितीमध्ये आहे। आम्ही आत्ताच घटना घडल्यावर माहिती मिळाली, तात्काळ या ठिकाणी आलेलो आहोत। बाकी अजून पुढील तपास ज्याप्रमाणे तक्रार येतील त्याप्रमाणे होईल। धन्यवाद। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।